काळी मिरी आणि जिरे टाकलेले आहे आणि असं चांगलं तडतडून द्यायचे आहे. आता एक खमंग असा वास येतो आहे फोडणीचा. आपण याच्यात दालचिनी पण टाकलेली आहे. चार अशा उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकणार आहोत आणि त्या तडतडून द्यायचं आहे. बघा कसा आवाज येतो त्याचा. मिरच्या आपण तडतडून द्यायच्या आहे. तडतडलेल्या आहेत मिरच्या. आता आपण याच्यात कांदा टाकणार आहोत. कांदा टाकून असा उभा चिरलेला असा कांदा असा याच्यात आपल्याला टाकायचा आहे. ठीक आहे. उभा चिरलेला कांदा आपण टाकलेला असा कांदा असा मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. शॅलो फ्राय करायचा आहे आपल्याला कांद्याला. बघत आहात तुम्ही आता कांदा कसा असा शॅलो फ्राय होत आहे. मीडियम गॅसवर ठेवायचा आहे तुम्हाला. जास्त करपता कामा नाही. ही फोडणी जर करपली तर तुमच्या पुलावाची टेस्ट ही बिघडणार आहे. तो असा शॅलो फ्राय होऊन द्यायचा आहे कांद्याला पूर्ण. असा खमंग असा वास आला आहे कांद्याचा. आता आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. आपला कांदा असा लालसर रंगाचा झालेला आहे. आलं लसणाची पेस्ट बघा आपण याच्यावर किती टाकणार आहोत. बस एवढीच अशी आलं लसणाची पेस्ट आपण याच्यात टाकणार आहोत आणि यांना असं मिक्स करून घेणार आहोत. असं आपण मिक्स केलेलं आहे सर्व याला. आता आपण याच्यामध्ये सर्व भाज्या टाकणार आहोत. आता हे सगळं चांगलं झालेलं आहे मिक्स. आपण आता याच्यामध्ये भाज्या टाकणार आहोत. भाज्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी वाटाणा, फ्लॉवर आणि गाजर घेतलेला आहे. तसंच आपल्याकडे हा बटाटा पण आहे. ठीक आहे. भाज्या सगळं टाकणार आहे त्याच्यामध्ये. हा आपण बटाटा टाकत आहोत. याचा भाज्या आपण अशा मिक्स करणार आहोत सर्व. याच्यामध्ये आपल्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे. याच्या भाज्या सर्व एकत्र करून घ्या. तुम्हाला एक चमचा टाकायचा आहे.
5च मिनटं शिजेपर्यंत ठेवायचं गॅसवर. आता आपण भाज्या शिजले की नाही बघणार आहोत. वास तर खूप छान होता आहे. बघूया आपण भाज्या शिजले की नाही. शिजलेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. अर्धवट शिजवायच्या आहेत. तुम्हाला या पूर्णतः शिजवायच्या नाही आहेत, कारण जेव्हा आपण याच्यामध्ये राईस टाकणार आहोत, तांदूळ टाकणार आहोत, तेव्हा ते पूर्णपणे कुक होणारच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला अर्धवट अशा भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. अर्धवट म्हणजे 60 ते 70% भाज्या तुम्हाला शिजवून घ्यायच्या. तुम्ही या हा पेला बघू शकता. तुम्ही या पेल्याचे माप मी घेतलेले आहे. हे 3 पेले मी तांदूळ घेतलेले आहेत. ठीक आहे, आता याच्याप्रमाणेच मी ह्याच्यात पाणी घालणार आहे. ठीक आहे, तुमच्या घरी जी वाटी असेल त्या वाटीचे तुम्ही माप घेऊ शकता. ठीक आहे, आता आपण हे तांदूळ ह्याच्यात घालणार आहोत. तांदूळ ह्याच्यात आपण घातलेले आहे. हे आपण याला मिक्स करणार आहोत. चांगला असं आपण याला मिक्स करत आहोत. आता याच्यामध्ये आपण हे 3 ग्लास पाणी टाकणार आहोत. वॉच करू. काही आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत. तुम्ही असं बघत आहोत, याला मी सर्व एकत्र केलेलं आहे. वास तर छान येत आहे आता. ठीक आहे, आता आपण याला बंद करून घ्या. ठीक आहे, आता याला आपण नंतर पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीसाठी. मीठ टाकल्यानंतर आता आपण याला वरून कोथिंबीर टाकणार आहोत. गार्निशिंग कुकर बंद केलेला आहे आणि याचा आपण मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करणार